महाराष्ट्र राज्य परिवहन धोबी सेवा मंडळाच्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी। नांदेड शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी महापौर कविता मुळे, संतोष मुळे, बालाजी शिंदे, आनंद कल्याणकर, बालाजी वाघमारे, माथुर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले। यावेळी शिंदे म्हणाले की राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे कार्य हे अत्यंत मोठे आहे। नांदेड शहरात संत गाडगेबाबा यांचा पुतळा उभारावा व शहरातील विमानतळ मार्गावर असलेल्या कमानीला संत गाडगेबाबा महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी महापौर कविता मुळे यांच्याकडे करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन धोबी सेवा मंडळाचे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपऱ्यामध्ये अगदी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत गाडगे महाराजांचा विचार पोहोचलेला आहे। महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू आंबेडकर आणि गाडगे महाराज हे महापुरुष देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत। आज गाडगे महाराजांची जयंती देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे। योगायोगानं नांदेड शहरामध्ये ही जयंती साजरी होताना नांदेड शहराच्या नवनिर्वाचित महापौर या ठिकाणी मुळीताई इथं आलेले होते आणि त्यांच्या पुढं शहरामध्ये पुतळा उभा करावा आणि या ठिकाणी अजय बिशन जेव्हा महापौर होते त्या काळामध्ये विमानतळ मार्गाला गाडगे महाराज मार्ग म्हणून नाव दिलेलं होतं, त्याची पाटी त्या ठिकाणी लावावी या प्रकारच्या विनंती केलेली आहे। गाडगे महाराजांची 150वी जयंती साजरी होताना या महाराष्ट्रामध्ये केवळ स्वच्छतेतच नव्हे तर शैक्षणिक निर्व्यसनी समाज घडवणे, या ठिकाणी अंधश्रद्धा मुक्त जयंती महाराष्ट्र उभा करणे, अशा प्रकारचं फार मोठं काम गाडगे महाराजांचं झालं। त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं राज्यभर अतिशय देशभर उत्साहाचं वातावरण आहे आणि शहरामध्ये अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा होतो। गाडगे महाराज यांच्या 150व्या पुण्य जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला। या ठिकाणी महापौरताई कविता संतोष मुळे या ठिकाणी आल्या होत्या। आमचे राष्ट्रीय नेते बालाजीराव शिंदे साहेब या ठिकाणी आले होते आणि आमची एकच मागणी आहे की या शहरामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा पुतळा व्हावा, भव्य दिव्य असा पुतळा व्हावा। तसेच या ठिकाणी जो विमानतळाचा जो मार्ग आहे त्याला श्री संत गाडगेबाबा हे नाव देण्यात यावे आणि आमचा जो आरक्षणाचा जो लढा आहे तर आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही तो चालू ठेवलेला आहे आणि तो लढा सुद्धा आम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून तो लढा आम्हाला यशस्वी करण्यासाठी आमच्या धोबी समाजाला एसी मधून आरक्षण देण्यात यावे यासाठी तो तीव्र लढा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यासाठी आज या ठिकाणी महापौर आणि सगळेजण आले होते आणि आमच्या धोबी नांदेड जिल्हा धोबी परिषद समाजाचे सर्व सन्मानित सदस्य, आमचे सचिव या ठिकाणी राजेश विभूते, शहराध्यक्ष माधवराव नायके, उपनगराध्यक्ष आमचे गणेश शिलेवाड, सर्व पदाधिकारी यांना या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि शिवराज लोगले सुद्धा या ठिकाणी सगळ्या पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यामुळे गाडगे बाबा यांचा पुतळा व्हावा ही आपल्या सर्व धोबी परिषद समाजाची एक मागणी आहे आणि ती झाली पाहिजे यासाठी आम्ही